सराव आता बाई तुला कोणी काम करायला सांगितलंय ग? कोणी सांगितलं? थांब मम्मीला बघतो मी. हा मम्मीला मी हे करतो. हा जेवाय चला. भुका लागलीत लागा. तुला भूक लागली? हा उपास आहे. इकडे चाललंय बघा जेवणाची तयारी. जेवायची उपरगी हा खाऊ पण म्हणते माझा उपास आहे. होय का? हो. चाललंय तुझं नक्की? जेवायला आणलंय बाहेरून. काय चाललंय म्हणजे काय? काय आहे ती? काय दिसते तुम्हाला? काय मला तर काय कमी आलंय काय? झाली का पॅकिंग करून? काय आता पॅकिंग कवा झाली की? नाही कागद कशी राहिली तिथं? भाऊ पॅकिंग केली कागद आहे ती. कशी राहिली ती म्हणजे अख्खा कागद आहे ती का? तुकडा येतं ती लुटून काढायचं कोण? मी काढायचो का? लोटलं घर. मग ती कागद कोण टाकायचं बाहेर? तुम्ही गेलेत ना. स्वराला सांगायचं ना टाकायला. आम्हाला माहिती आहे. तुम्हाला माहितच असतं. मी बिना माहितीचं कधी आहे. बरं काय बनवली सांगती? वरण नाही काय? वरण नाही कढी. तरी मला शंका आलतीच. आलती का? काय लाडू बिडू खाया घेतला नाही तर काय नाही तर खाल्लं की. बनवलेलं. मेथीचा लाडू खाल्ला एक सकाळी. गऱ्याचा खाल्ला. होय मला वाटतं द्यायलाच केलतंय. द्यायला बी केलं खायला बी केलं यानं. लागा एका ताकडे 2 पक्षी मारती लागा तू. या साहेब बघा. आय 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 खायचं बघताय द्यायचं द्यायला बी होत. माणूस आवर्जून असं नुसतं खायसाठी करत का? माहिती आहे मला. आवर्जून नाही करत खायसाठी बरं का. कारण ह्याच्या अगोदर आवर्जून कधीच केलं नाही तो. हा खाऊन बसली ती बाबा सगळी. कबूल. दोन कबूल कबूल है. एक नंबर लाडू होत. स्वराला पुरी लागा काय तुला हाय का नाही? पोरगी लहान आहे तू. बसली. तिला म्हटलं तिला आता घासायचे. त्याला मी तर काय करणार आहे? लहान वयातच तिला कामाला लाव तिला. ती म्हणली मेज घासती भांडी. मी काय तिला म्हणलं का घासा? त्यात काय टाकलं नाही काय नाही. खोबरं नाही काय नाही काय नाही. हे काय बिना खोबऱ्याशिवाय अशी घटमुट झाली का एवढी? खोबरं टाकलंय, जिरं टाकलंय, लसूण टाकलाय, खोबरं हाय, कांदाच म्हणतीये, हिरवी मिरची हाय. टाकलं नाही फक्त काय माहितीये का? हीच नाही कोथिंबीर फक्त नव्हती. नाही सगळं टाकलंय बघा. बरं जेवा या सगळीच. या मस्त तुम्ही काय कढी बनवलंय? केली या. तुम्ही काय बनवलंय सांगा दुपारच्या जेवणाला. हे नाही हो आम्ही दुपारच्या जेवणाला स्पेशल कढी. तुम्हाला कालच म्हणलं ना आम्ही कढी बनवणार आहे म्हणून. तर संध्याकाळी कढी काय बनवायला नाही. आज सकाळी बनवली. सकाळी बनवली बघा. आणि मस्त घटलूट बनवली. हा बनवायची द्यायची का? दिली की सकाळीच दिली होई. हो मग दिली. आपणच राहिलो तर सकाळपासून लाडू खाताय गऱ्याचं खरं दिलं का बाला? हो तर बरं भाकरी दिली की भाकरी दिली होई. काय का म्हणलं मला विसरती काय? काय नवऱ्याला विसरती काय म्हणलं? नाही राहत विसर. मग स्वराला दिलं जेवायला. आपणच राहिलो माग. मस्त कढी. स्वरा बसली जेवण. सुगरण बायको मी वेळ या सर्वांनी जेवायला बघ. मस्त अशी कढीचा काला करून खायचा. जेव दमन जेव. जेवणार या कढी खायला. आता कढी महत्वाची काय झाली माहिती? कढी रंगली बरं का. कढी एकच नंबर लागते. तर कोथिंबीर नाही फक्त सगळं टाकलं. मी म्हणलंच होतं काय तर ठेवलं मागतो. आता कोथिंबीर नव्हती मग काय करणार नसल्या म्हणून. सर तुला काय म्हणजे कोथिंबीर महत्वाची आहे ना? कोथिंबीर असं छान लागतं अजून. आणि मग कोथिंबीर आणायचं कोण? कुठं आणायची? तिकडून उधार आणायची. दुसऱ्याच्या रानात आपल्या असल्या बरं असतं किंवा विकत आणल्या बरं असतं. आपल्याच होती की. संपली आपली मोकतली आता. लयच कस काय संपवली? स्वरा तिला बोलव जेवायला. बाय जेवायला ये. बरं या सगळेजण जेवण करायला. बाकी काय नाही. तुमच्याकडे तुम्ही काय बनवलंय? आमच्याकडे तर दुपार एक नंबर लय आवडते आम्हाला. बोल कढी खायला खरंच लय आवडते. आता इथून पुढे तर उन्हाळ्याची कढी खायला लय भारी असते. ताक दही मिळेल खायला. खरं म्हणते का? विकत आणायचं त्याला काय. आज लय गाडी खुश आहे तुम्हाला खरं सांगतो. अहो गाडी जाम खुश आहे. जाम म्हणजे जाम. आता 3-4 दिवस बघा मस्त पैकी आरामदायी जीवन आहे. जेवा भाकरी भिजली. आरामदायी माझी नाही बरं का. नाही भाकरी भिजली. भाकरी एका साईडला आहे बरं का. माझं नाही बरं का आरामदायी जीवन. पण तिचं आहे. आता बघा 3-4 दिवस सुख खाणार मस्त पैकी. एक नंबर सुख. म्हशीचं दूध आहे ना का? नाही होईल. मग शेळीचं दूध
परत मला सांगतो अंडी. अगं बाया 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 बाया. आता 3-4 दिवसात बघा की. आहा. मग तिथलं काढशील का माझ्या व्हिडिओला आणि मला पाठवशील का? जॉईन करून टाकतो की. मी तिथून 8 दिवस तर राहतो आता. गरजा बाई गरजा माही नाही हो शकत का मी. मला सांगतो 2-4 दिवस 4 1 2 3 4 मुली 1 मुलगा. आपण घर जावायचं बसल का? आणि घर जावाय नको आपल्याला. हा हीच बरं आहे. आलं गेलं की चहा पाणी देणे देते पाणी देते बाद झालं. दुसरं काय बाद झालं. काय सारखं सारखं असतं. आता जाणार आणि येणार सोडून. राहा 3-4 दिवस आहे का नाही. काय म्हणते मग काय तिथल्या गप्पा गोष्टी सांगशील का मला? माझ्या देव तुम्हालाच आनंद झालाय म्हणा. बरं झालं पिढा गेली किटकिट करत होती लय किरकिरत होती. माझ्या डोक्यात असलं काही नाही खरं तो सांगतो. मग काय मला बरं झालं. बरं गेली तर माझी तर मग सगळं बांधाय माझं उलट. कशाच बांधाय तेवढं काम करू लागत ती बी नाही. आता मला सगळं पुढं करावं लागतं. खारवडं साबूस पापड नाही का खारवडं मला करावं लागतं. परत ह्याच उडदाच पापड ऑर्डर आली. अगं पण 2-3 दिवस तेवढं आराम भेटल म्हणून तो लावायचं या. आणि मागच्या 2 दिवसापूर्वी रडली तू. तुम्ही रडवलं. आता म्हणलं रडवाय नको काय नको हसत खेळत विदाई. माणसाने विचारलं एक तर हो तर म्हणावं किंवा नाही तर म्हणावं. गुम्या काहीच बोलायचं नाही. मी नाही म्हणलं तुला त्यावेळेस. कधी म्हणलेलं नाही. जायच्या टायमिंगला पक्ष शेवटच्या क्षणाला म्हणतात. आता कसं जा म्हणलं तुला मी. हो जेव आता. का ग आता काय राहते सरसला हसतीय. अहो लय पुढचे लय. आणि गोमा तर लय 1 नंबर आहे. तुमच्यापेक्षा तर 2 वर्षांनी बारकीच आहे. तेव्हा जेवण झालंय मी अजून जेवाय बसलो की नाही. 2 वर्षांनी बारकीच आहे तुमच्यापेक्षा. पुढची 3 वर्षांनी 3 वर्षानं. तर काय नाही त्याची मुलगी आहे मग कसं माहितीये का येणं जाणं जवळच आहे. मग ही आम्ही फलटण तालुका आमचा. फलटण तालुक्यात पुढे आलं की दुधीबाई गाव लागतं 10 किलोमीटर रोड. तिथनी घाट वाढायचा पुढं मोगरा घाट गेला की बिजवडी झाली की पांगरी. अहो काय अर्धा असा रस्ता गाडीवर ट्र जायचं नसतं. यायचं मस्त की बिरोबाचं दर्शन घेऊन सतोबाचं दर्शन घेऊन आहे का नाही. नेणार का मला सतोबाला बिरोबाला? तुम्ही नेणार का मी नेणार तुम्हाला? माहेरचा देव आहे तुझा. पण गाडी तुम्ही चालवणार आहे का मी चालवणार आहे? ती बी खरंच आहे बरं का. तुम्ही नेलं तर गाडी मी चालवणार आहे. तुम्ही नेलं तरच आम्ही येणार आहे ना. एक आहे ना मागणी पण मागणी गाड्याने म्हणलं पाहिजे ना इकडं वळवा इकडं वळवा. ही म्हणून सरळ सांगते. सरळ कशाला जाऊ दे. माझं जेवण होत आलं तर बिचार अजून जेवण नाही. तू बोलती म्हणून थांबलो या. असून द्या काय नाही बाकी बघा. आता जेवण करतो मस्त की. तुम्ही जेवण करा आणि तंदुरुस्त राहा. ह्यासाठी आपला घाटी मसाला घ्या हे का नाही. शेंगदाण्याचा लाडू घ्या रव्याचा लाडू घ्या मेथीचा लाडू घ्या. त्यासाठी तंदुरुस्त राहणार. हे बघा आता तंदुरुस्त किती सांभाळ कुणी आपण बघा है का. कसं काय जेवण चाललंय या. संपली इकडे बघूला मोकळं झालं. असं ते आपल्यासाठीच केलंय हाय का. कसं काय आहे खायचंच असतं. बरं या जेवायला.